आम्ही शिवसेना या 4 शब्दासाठी काम करतोय ही गोष्ट वेगळी आहे, पण मन मारून काही गोष्टी करतो तेव्हा त्या गोष्टींचा पण विचार केला पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही शिकलेले आहात, कुठे राजकारणात पडतात, पण आता मला थोडंसं वाटायला लागलंय की शिकलेल्या लोकांनी राजकारणात येऊ नये. पक्षाच्या विरोधात जाऊ नये तर मी अपक्ष सुद्धा फॉर्म भरू शकले असते, पण आम्ही मशाल निशाणी हीच आम्ही मनात, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहोत, म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला नाही. तुम्हाला माहिती आहे ना की आमचा उमेदवार कोण आहे वगैरे, इतकं मला मेंटली टॉर्चर केलं गेलं होतं. त्यातून असं अचानक एवढं सगळं गेल्यानंतर असं आम्हाला कळतंय की अचानक शाखा प्रमुख हे कितपत योग्य आहे. पण शाखा प्रमुखांची वाईफ आहेत, त्या शाखा प्रमुख 199च्या आहेत ना की 198च्या, मग तरी त्यांना उमेदवारी अर्ज का दिला हा मला प्रश्न आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. वरळी मतदारसंघ हा सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील मानला जातो. या मतदारसंघामध्ये मोडणारा प्रभाग क्रमांक 198 मधून इच्छुक उमेदवारीचा अर्ज भरणार होता. त्या प्राजक्ता तिर्लोटकर आज आपल्यासोबत आहेत, तर आपण जाणून घेऊया त्यांनी अर्ज का नाही भरला आणि याचं मुख्य कारण काय होतं, याची संपूर्ण पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत. पण सुरुवातीला आपण त्यांचं मनोगत जाणूया. सर्वप्रथम आपलं नाव. जय महाराष्ट्र. माझं नाव आहे आर्किटेक्ट प्राजक्ता नमिता नंदकुमार तिर्लोटकर. म्हणजे आपण उच्च शिक्षित देखील आहात? हो, आणि मी गेली 9 वर्ष युवा सेनेमधून कार्यरत आहे आणि पक्षात जी काही आम्हाला कामं दिली जातात त्यानुसार मी काम करत असते. मला सांगा, अद्याप आपण जो उमेदवारीचा अर्ज होता, जो शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आपण इच्छुक उमेदवार होतात, पण अद्यापही आपण तो आपल्याला वरून सुनावणी नाही आली किंवा काय झालं, काय घडलेलं मध्ये जेणेकरून तुम्हाला उमेदवारी जाहीर नाही केली? मी 198 मधून इच्छुक उमेदवार होती. जसं की पहिलं ओबीसीचं रिझर्वेशन डिक्लेअर झालं, तर मला वाटलं की मी युवा सेनेतून काम करत आहे आणि 9 वर्ष कार्यरत असल्यामुळे मी एक संधी घ्यावी, की पक्षाकडून काम करत असल्यामुळे पक्षाने सुद्धा आपला विचार करावा, म्हणून मी पक्षाकडे अर्ज केला होता की मला ही उमेदवारी द्यावी. पण असं झालं की आमचे इंटरव्ह्यू घेतले, 2 इंटरव्ह्यू, जेवढे इच्छुक होतात त्यांचा सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेतला, सर्वांचे इंटरव्ह्यू घेतले. तर आम्हाला नंतर कळलं की 198 मधून आपल्या 199च्या जे शाखा प्रमुख आहेत त्यांच्या ज्या वाईफ आहेत त्यांचं तिकडून उमेदवारी त्यांना एबी फॉर्म मिळणार आहे. तर ते थोडंसं मला खटकलं, कारण का आम्ही आता जेव्हापासून रिझर्वेशन डिक्लेअर झालं आम्ही अर्ज भरला, तर जर शाखा प्रमुखांच्या जर वाईफला देणार असतील तर मग आम्ही एवढं जे 9 वर्ष कार्य करत आहोत. शाखा प्रमुख होते ते स्थानिक तर इकडचं येत नाही 198चं, मग तरीही कसं काय? आता मला पण तेच आहे. आता शिवसेना हा पक्ष असा आहे की आपण विधानसभा लेवलला काम करतो, ह्या उद्देशाने मी युवा सेनेत 9 वर्ष काम करते आणि आता मी युवा सेना युवती विधानसभा वरळी ह्या पदावरती कार्यरत आहे. ह्या उद्देशाने मी तिकडे केला होता. पण शाखा प्रमुखांची वाईफ आहेत, त्या शाखा प्रमुख 199च्या आहेत ना की 198च्या, मग तरी त्यांना उमेदवारी अर्ज का दिला हा मला प्रश्न आहे. आणि मला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे जर आधीपासून ठरलेलंच होतं की 198 मधून शाखा प्रमुखांच्या वाईफला जर देणार असेल, तर मग आम्ही एवढा अर्ज केला, एवढा इच्छुक राहिलो आम्ही, तेव्हाच का नाही आम्हाला सांगितलं गेलं की ह्या विभागासाठी हे लोक ठरलेले आहेत म्हणून. तो एक माझा प्रश्न होता. म्हणजे नक्की मग आम्ही, कारण का मी मेंटली सुद्धा खूप सहन केलं होतं. जेव्हापासून मी इच्छुक राहिले होते तर खूप लोकांनी मला असा त्रास पण दिला होता की काय तुम्ही 198 मधून उभे आहात, मग तुम्हाला माहिती आहे ना की आमचा उमेदवार कोण आहे वगैरे, इतकं मला मेंटली टॉर्चर केलं गेलं होतं. त्यातून असं अचानक एवढं सगळं गेल्यानंतर असं आम्हाला कळतंय की अचानक शाखा प्रमुख हे कितपत योग्य आहे. आम्हाला ही नाराजी आहे, म्हणजे मला ही नाराजी आहे की असं का घडलं. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय,
मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. मला सांगा, सध्या हा जो प्रश्न पडलेला आहे, पण या प्रश्नाखेरीज तुम्हाला वाटतं का की जे स्थानिक कार्यकर्ते आहेत, जे आधीपासून मेहनत करतात, त्यांना डावललं जातंय का? हो, मला वाटतं तसं. कारण का तुम्ही जर स्वतःहून विधानसभेमध्ये बघितलं तर कुठल्याही युवा सैनिकाला तसं म्हणजे आता संधी मिळाली गेली नाहीये. तर असं असू शकतं आणि मला पण वाटतं, कारण का माझा सुद्धा विचार केलेला गेला नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ऍटलिस्ट तुम्ही आमच्याशी विचारपूस केली असते की काय आहे. माझ्याबरोबर तेही झालेलं नाहीये की विचारलं पण नाही गेलंय की काय आहे काय नाही. तर मला असं वाटतं की हो, आम्हाला डावललं जातंय, म्हणजे मला तरी डावललं जातंय बेसिकली. मग असं कधी कधी मनात प्रश्न सुद्धा येतो की इतकं आपण काम करतो आहे त्यांच्यासाठी, मग आपला विचार का नाही होत? बरं, मला सांगा की सध्या आता एवढं ही झालंय, पण यानंतर ही जे पक्षश्रेष्ठी असतील, जे समन्वयक असतील, त्यांनी तुमच्याशी चर्चा केल्या का या पूर्ण गोष्टीबाबत? पूर्ण तुमच्याशी जाणून घेतलं का काय प्रॉब्लेम झालाय किंवा काय होणार आहे पुढे, याची शहानिशा त्यांनी केली का? नाही, त्यांनी काही शहानिशा वगैरे केली नाही. म्हणजे माझ्या बरोबर तरी 2च इंटरव्ह्यू झालेत. त्याच्यानंतर मला असं वाटत होतं की ऍटलीस्ट आमचे वरिष्ठ काही विचारतील, पण माझ्या बरोबर तरी काही डिस्कशन झालं नाही. तर त्याबाबत मला पुढचं काही इतकं माहिती नाही पुढे काय झालं त्याच्यानंतर, की अचानक डिक्लेअरच झालं. आणि पहिलं तर असं होतं की शाखा प्रमुखांची जी वाईफ आहे त्यांनी 199 मधून जास्त प्रयत्न केले होते रादर दॅन 198. अचानक बंगल्यावरून 199 आणि 198 दोन्ही कसे म्हणजे असे वेगवेगळे, म्हणजे तो पण एक प्रश्न आहे की नक्की काय झालंय तिकडे. आम्हाला अजूनही त्याचं म्हणजे कोडं आहे की नक्की तिकडे मातोश्रीवर असं काय झालं की 199 आणि 198 मध्ये काय झालं. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. मला सांगा, सध्या जी घराणेशाही सुरू आहे, ती घराणेशाही चालू राहू सामान्य कार्यकर्त्यांना का डावललं जातंय? तुम्हाला काय असं वाटतंय का वेगळं असं? हो, मला असं वाटतंय घराणेशाहीच आहे. म्हणजे आता शाखा प्रमुख 199 शाखा प्रमुखाच्या मिसेसला दिलेले आहे ते 198 असं. पण आता त्यावेळी जर गोष्टी घडल्यात, पण त्यांनीही तुम्हाला विचारत नाही घेतलं की आता तुम्ही उमेदवार हात देणार आहात, त्यावरही काही चर्चा नाही? नाही, चर्चा काहीच नाही झाल्या त्याच्याबद्दल असं. पण हे इतकंच आहे की कार्यकर्ते जर म्हणजे मी जेव्हा एक कार्यकर्ती म्हणून बाहेर पडते तर मला माझं घर, माझं जॉब, इव्हन माझा जो पर्सनल स्पेस आहे, सोशल स्पेस आहे, तो सगळा सांभाळून मी पॉलिटिकल स्पेस माझा सांभाळत आहे. तर इतका तर विचार करणं गरजेचं आहे की बाबा कार्यकर्ती आहे. मला 2 इंटरव्ह्यू नंतर कुठल्याही गोष्टी म्हणजे फक्त हे असं वाटायला लागले की हे फक्त म्हणजे बोलतात दाखवण्यापुरती केलं होतं का इंटरव्ह्यू, असा सुद्धा माझ्या मनात प्रश्न आहे. आणि कारण का सीट जर आधीपासूनच फिक्स होती तर त्याच लोकांना जे कार्यकर्त्यांच्या वाईफला किंवा जे नेते आहेत त्यांना जर मी कोणाला विरोध करत नाही, पक्षाने जो दिलेला नेता आहे त्याला त्याच्यावर तुमचा पूर्ण पाठिंबा आहे. आता आम्ही पक्षासाठीच काम करतोय. पक्षाच्या विरोधात जाऊन नाही तर मी अपक्ष सुद्धा फॉर्म भरू शकले असते, पण आम्ही मशाल निशाणी हीच आम्ही म्हणत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहोत, म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला नाही. पण ह्या गोष्टी आमच्याशी क्लिअर होणं सुद्धा गरजेचं होतं ना की नक्की काय झालं. जर आधीच 198 किंवा 199 साठी डिक्लेअर होते तर मग एवढ्या गोष्टी झाल्या का, शेवटपर्यंत ओढून गेल्या का? म्हणजे इतका असं एवढं पण आता आम्ही लहान टाईमवर राजकारणात वय जरी माझं लहान असेल, मी तिकडे इंटरव्ह्यू देताना सुद्धा मीच लहान होते तिकडे. तर एवढं पण आम्हाला कळत म्हणजे समजत नाही अशातला भाग नाहीये. मग असं का झालं? सगळंच फिक्स होतं तर मग आम्हाला सांगायला पाहिजे होतं की सीट फिक्स आहे, तुम्ही नका प्रयत्न करू. मेंटली सध्या आम्ही तेवढे प्रिपेअर्ड झालो असतो, असं म्हणजे माझं मत होतं. तर मला सांगा, सध्या जी पूर्ण घटना आहे, पार्श्वभूमी आहे, त्याच्यावर आता शेवटचं तुमचं मत काय असणार आहे? पुढे
जेव्हा पुढे नवीन संधी मिळेल तेव्हा पक्षाचा पवित्रा काय असला पाहिजे कार्यकर्त्यांच्या म्हणजे विचारसरणी? अं, कारण आता तुम्हाला सध्या डावललं गेलंय, पण त्याच बाबतीत जर पुढे जर पवित्र पुढचा विचार जर असेल, पुढच्या जेव्हा सूचना येतील पुढे काही घडेल तर त्या गोष्टीमध्ये सूचना काय असतील तुमच्या थ्रू? मी असं बोलेन की युवा सेना म्हणजे युवांना नेतृत्व मिळालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आम्ही युवा सेनेतून आलो होतो. मग जर आता तुम्ही जर पाहिलं 93, 95, 96, 97, मी असं बोलत नाही की त्यांना संधी नाही मिळाली पाहिजे, त्यांनाही मिळाली पाहिजे, पण त्याबरोबर तुम्ही युवांचा पण विचार घेतला पाहिजे होता. युवा नेतृत्व पुढे आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही युवा सेनेतून जर युवांना पुढे आणता तर त्यांना पण संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, जेणेकरून अजून पक्ष वाढेल. कारण का कसं आहे आत्ताही आणि बघा शिक्षित पक्षामध्ये येण्यासाठी खूप कमी असतात. जे की मी ऍज अन आर्किटेक्ट जेव्हा आले तेव्हा म्हणजे बोलणारी लोक सुद्धा खूप होती की तुम्ही शिकलेले आहात, कुठे राजकारणात पडतात. पण आता मला थोडंसं वाटायला लागलंय की हा शिकलेल्या लोकांनी राजकारणात येऊ नये, पण तरी सुद्धा मला असं वाटतं आहे कुठे की यावं. गरज आहे सध्या तरुणांची जे शिकलेत, गरज कारण नवीन विचाराचा वारसा पुढे गेला पाहिजे आणि तुमच्या पण काही गोष्टी असतात तुम्ही त्याचं परिवर्तन करू शकता असं तुम्हाला वाटतंय? हो कारण का कसं आहे कारण नवीन इम्प्लिमेंट हवं त्या उद्देशाने मी विचार टेक्निकल नॉलेज सुद्धा युवांना जास्त आहे रादर दॅन जे आता त्यांनी सपोर्ट युवांचा घेतलाही पाहिजे ना. म्हणजे असं नाही की माझं वय झालं मला सगळंच माहिती आहे, पण टेक्निकल नॉलेज बोला किंवा अजून काही गोष्टी आहेत त्या सुद्धा आम्हाला सामावून घेतलं पाहिजे ना. आता आम्ही सपोर्ट करतो, आम्ही आदर करतो म्हणून किंवा पक्षाचा एक आपण आदर करतो म्हणून सपोर्ट करतोय. त्यांनी पण युवांना काय म्हणतात एकत्र येऊन त्यांचे पण विचार घेतले पाहिजेत पक्षात, असं मला वाटतं. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. एक थोडा कोड्याचा प्रश्न आहे, कारण सध्या आपण पाहतोय जेव्हा उमेदवारी जाहीर झाल्या, काही लोक नाराजही झालेत, त्यानंतर जे काय बोलतात पक्षातून पक्ष फुटून लोक पण गेलेत, याच्याबद्दल काय सांगाल? कारण का ते एकनिष्ठ नाहीयेत का? कारण काय प्रॉब्लेम होतोय? दुरावा आहे का? संभाषण नाही होत आहे का? काय घटना आहेत? मला याच्याबद्दल काय सांगाल का? कसं आहे तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे की म्हणजे त्यांच्यावरती एक्झॅक्टली काय झालं. कारण का कसं आहे एखादा व्यक्ती 30 वर्ष 40 वर्ष जर निष्ठेने काम करत आहे तर तो व्यक्ती असाच पक्ष सोडणार नाही. त्याच्यावर पण काहीतरी झालं असेल, म्हणजे त्याने त्याचं घर नोकरी सांभाळून जर तो पक्षासाठी टाइम देतोय म्हणजे काहीतरी नक्कीच झालंय की तो गद्दार म्हणजे बोलतोय आपण. गद्दार पण कोण असंच व्हायला मागत नाहीये. आता कसं आहे मीही ह्यापूर्वी अशी बोलत होती की गद्दार म्हणजे शिंदे फॉर एक्झाम्पल घ्यायला गेलं तर शिंदे सेना गद्दार आहे, पण त्यांच्यावरती पण काहीतरी झालं असेल किंवा काही असेल पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यानुसार तुम्ही सांगताय, कारण काही घडू शकतं, काही घडू शकतं, पर्सनल पण असू शकते किंवा काही असू शकतं. वेगळे असू रिझन असू शकतं. आता माझं बोलायला गेलं मलाही वाईट वाटलंय खूप गोष्टींचं की डावलला जाते असं वाटतं. आणि मी जेव्हा पक्षात काम करते तेव्हा माझं कुठल्याही बॅनरवरती फोटो नसतो किंवा काही माझं नाव नसतं. मी अजूनपर्यंत 9 वर्ष काम केलंय. तुम्ही बघाल तर एकाच दुसऱ्या बॅनरवरती माझं नाव आलं असेल, नाही तर माझा फोटो कधीच. हे डावलणंच झालं एका प्रकाराने. म्हणजे सध्या आता तुमचं असं मत आहे की जे डावलणं जात आहे, कारण का होतंय संभाषण कमी होतंय त्यामुळे होत असेल, पण आता सध्या तुम्ही काय सांगाल? संभाषण वाढवलं पाहिजे, कारण युवाही चांगले आहेत, कार्यकर्तेही चांगले आहेत, पण त्यानुसार तुम्ही पाहिलं तर जो काम करतोय त्याचं पहिलं काम पाहिलं पाहिजे, घराणेशाही बाजूला ठेवली पाहिजे, असं मला याबाबत काय सांगा? नक्कीच असं मला वाटतं की म्हणजे जे आमचे नेते आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांनी आमचा पण विचार करावा, आमचे पण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. घराणेशाही आता कसं आहे की आता गव्हर्नमेंट जॉबवाले पण असाच विचार करतात की माझ्या मुलाने पण गव्हर्नमेंट जॉब, त्या बाबतीत त्या व्यक्तीला इंटरेस्ट आहे आणि तो आला तर माझा काही विरोध नाही. पण एखादा व्यक्ती अचानकच येणार तर ते नाही चालेल. म्हणजे कळतंय का काहीच काम नाहीये आणि मग कधीच तो दिसला नाहीये, तो कधी पिक्चर मध्ये पण नव्हता, सामान्य ग्राउंड लेवलचं काम पण नाही केलंय आणि असं झालंय, थोडा तो विरोधाभास तर ते नाही चाललं. मला तेच बोलायचंय की तो व्यक्ती काम करतो आहे तुमच्या घरातला आणि पुढे येतोय तर मला विरोध नाहीये त्या गोष्टींचा. पण माझं म्हणणं इतकंच आहे की
तो व्यक्तीने पण काम करू द्या ना. आम्ही जसं काम केलं आहे तर त्यांनी पण काम केलं पाहिजे आणि मग पुढे आलं पाहिजे. मग त्याला कोणीच विरोध नाही करणार. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची असेल तर गव्हर्नमेंट सर्वंट पण काय बोलतात की हे नाही माझा मुलगा आहे तुम्ही द्या जॉब, असं नाहीये. तर एक्झाम दिल्याशिवाय नाही होत. स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर, कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. जर उमेदवार कॅपेबल असेल तरच त्याला दिला पाहिजे असं तुमचं म्हणणं. करेक्ट आहे, हे व्हायला पाहिजे. पण आता ह्याच्यासाठी पण खूप क्रायटेरिया आहेत, खूप टेक्निकल गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे मला इतकं हे नाहीये. मला सांगा आता इथून पुढे तुमच्या पक्षासाठी काय पवित्र असेल, म्हणजे काय नवीन विचार तुमच्या थ्रू काय जाणार आहे पक्षाकडे? मी इतकंच बोलेन की आमच्याकडे पण थोडं लक्ष द्यावं पक्षाने. की मी आता कसं आहे की मी ऍटलीस्ट तिकीट मागितली पर्यंत मी तिथपर्यंत पोहोचली, मला गोष्टी कळल्या. पण असे किती लोक आहेत पक्षाचे की ते कॅपेबल आहेत पण मागे गेलेत. मग ह्या गोष्टीचा सुद्धा पक्षाने विचार केला पाहिजे, वरिष्ठांनी विचार केला गेला पाहिजे की का लोक दुरावतात. असंच कोण दुरावत नाहीये. ह्याचा पक्षाने आणि वरिष्ठांनी विचार केला पाहिजे की काय असं होत आहे. म्हणजे कसं आहे की आम्ही शिवसेना या 4 शब्दासाठी काम करतोय ही गोष्ट वेगळी आहे. पण मन मारून काही गोष्टी करतो तेव्हा त्या गोष्टींचा पण विचार केला पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पूर्ण शहानिशा केली आहे, काय कुठे गुंतय, कारण शब्द जर आपण देतोय किंवा आपल्याला शब्द जर पुन्हा समजतायत तर गोष्टी सुटायला मदत मिळते. तर आपण हेही पाहिलं की कार्यकर्त्याची जी बाब आहे ती पुढे वरिष्ठांकडे पहिले गेली पाहिजे, कारण एकनिष्ठही असते. तर त्याचबरोबरीने सध्या आपण पाहतोय की बहुसंख्य मतदारसंघांमध्ये हाच प्रॉब्लेम पाहायला मिळतोय, घराणेशाही देखील पाहायला मिळते. तर आपलं यावर काय मत असणार आहे हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या साऊथ मुंबई न्यूजच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.